श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी कथा. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता. त्याचे नाव नामदेव होते. तो अत्यंत गरीब होता, कष्टाळू होता. पण काम न मिळाल्यामुळे त्याचं कुटुंब उपाशी राहत असे. परंतु त्याला श्री स्वामी समर्थांवर अटूट विश्वास आणि श्रद्धा होती. तो रोज न चुकता स्वामींच्या दर्शनाला जात असे आणि आपल्या दुःखाबद्दल काही न बोलता फक्त त्यांना नमस्कार करून परत येत असे. एके दिवशी स्वामी समर्थांनी नामदेवला विचारलं, नामदेव, तुला काही हवं आहे का? तू नेहमी न चुकता माझ्या दर्शनासाठी येतो आणि काही न मागता परत जातो, पण मला तुझ्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत आहे. तुला कसला त्रास आहे का? तू मला सांग. तू माझा अत्यंत प्रिय भक्त आहेस. नामदेवने उत्तर दिलं, स्वामी, मला काहीही नको. फक्त माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद जरी असला तरी मला सर्व काही मिळेल. मला फक्त तुमची कृपा हवी आहे. एक दिवशी तुमच्या आशीर्वादाने माझं कल्याण होईल. माझ्या सर्व दुःख संपेल. हीच अपेक्षा घेऊन मी रोज तुमच्या दर्शनासाठी येतो. मला माहिती आहे अशक्यही शक्य करतील स्वामी. या आशेने मी आजपर्यंत तुमच्याजवळ काहीच मागितलेलं नाही. स्वामी, तुम्ही तेजस्वी आहात. तुम्ही तुमच्या भक्तांना कधीच निराश करत नाही. मला माहिती आहे एक ना एक दिवस माझेही दुःख संपेल, माझे दारिद्र्य संपेल आणि सुखाचे दिवस येतील. म्हणून मी या आशेने तुमच्याजवळ काहीच मागत नाही. मला फक्त तुमची कृपा आणि आशीर्वाद हवा आहे. स्वामी हसले आणि त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, माझा सदैव आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आणि तेव्हा स्वामींनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावलं आणि म्हणाले, उद्या तू सकाळी नदी किनारी जा. तुला तिथे काहीतरी भेटेल. त्या नदी किनारी काहीतरी आहे जे तुझी कधीपासून वाट बघत आहे. ते फक्त तुझ्यासाठी आहे. ही माझी आज्ञा समज. नामदेव विचारात पडला की नदी किनारी असं काय आहे जे माझी वाट बघत आहे. नामदेवने आधी स्वामींना नाही उत्तर दिले, पण स्वामींनी समजवल्यानंतर नामदेव तिथे जाण्यासाठी तयार झाला. नामदेव दुसऱ्या दिवशी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे नदी किनारी गेला आणि तेथे जाऊन एका दगडावर जाऊन बसला आणि विचार करू लागला की स्वामींनी मला या नदी किनारी कशासाठी पाठवलं आहे. या नदीवर सगळीकडे पाणी आणि दगड या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. नामदेव विचारात पडला आणि त्या दगडावरून उठून पुढे चालू लागला. त्याच्या डोक्यात नेहमी त्यांचे कुटुंबाचेच विचार येत होते. पुढे चालता चालता तिथे त्याला एक मडके सापडले आणि त्याने ते मडकं उचलून घेतलं. जेव्हा त्याने ते उघडलं तेव्हा त्यात सोन्याच्या मोहरा होत्या. नामदेव आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की मला स्वामींनी माझ्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं फळ दिलं, पण ते सापडलेलं धन कसं घ्यावं असा विचार करू लागला. स्वामींनी आपल्या भक्ताची परीक्षा घेतली होती आणि त्याच्या श्रद्धेचं फळ देखील त्याला दिलं होतं. नामदेवने ते मडकं घेतलं आणि स्वामींकडे आला. नामदेव स्वामींना सांगू लागला की त्या नदी किनाऱ्यावर गेल्यानंतर मला हे मडकं सापडलं आणि ते मी घेऊन तुमच्याजवळ आलो. आता त्याचं काय करावे हे मला काही सुचत नाही. म्हणून ते मडकं तसंच स्वामीजवळ ठेवलं आणि स्वामी म्हटले, नामदेव, तुझा माझ्यावर असलेला अटूट विश्वास आणि श्रद्धा पाहून मी तुला तुझ्या भक्तीचं फळ दिलेलं आहे. मला ज्ञात होतं की तुझं कुटुंब दुःखी आहे. तू दुःखी आहेस. तुझे मुलं बाळं भुकी आहेत. म्हणून मी तुझ्यासाठी तो सोन्याचा मोहराने भरलेला हंडा त्या नदीवर ठेवलेला होता. आता तो हंडा घे आणि तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या मुलांना सुखी ठेव. नामदेव अत्यंत आनंदी झाला. त्याने तो हंडा घेतला आणि घरी गेला. आपल्या मुलाबाळांसाठी चांगलं जेवण दिले व त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि उरलेल्या मोहरांच्या पैशांचा उपयोग केवळ चांगल्या कार्यासाठीच केला. तो गरीब लोकांना मदत करू लागला आणि सदैव स्वामी सेवेतच राहिला. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती असल्यास देवाची कृपा आपल्यावर होते. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची काळजी घेतात आणि योग्य वेळी मदतीचा हात देखील देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय